गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सो आज या लेक्चर्समध्ये आपण पिरिडिन विषयी माहिती बघणार आहोत. तर याच्या पहिलेच्या लेक्चर्समध्ये आपण पायरॉल विषयी बरंचसं काही डिस्कस केलं होतं. तर पायरॉल विषयी आपण याच्यामध्ये सिस्टमॅटिकली एक स्टडी केला होता. तर पायरॉल मध्ये त्याचं इंट्रोडक्शन बघितलं होतं, त्याचं मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर्स बघितले होते, त्याच्यानंतर त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितलं होतं, त्याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितल्या होत्या, त्याच्यानंतर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, म्हणजे त्याच्यावर कोणत्या कोणत्या टाईपच्या रिएक्शन्स मे बी पॉसिबल आहे, त्याच्यावर आपण त्याचे युजेसही बघितले होते. या लेक्चर्स मध्ये आपल्याला पिरिडिन हा या कंपाऊंड विषयी स्टडी करायचा आहे. तर पिरिडिन हा एक 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट आहे. ठीक आहे, म्हणून पिरिडिनला ॲझोबेन्झिनही म्हणतात आणि अझाईनही म्हणतात. तर पिरिडिन विषयी आपल्याला या लेक्चर्स मध्ये बरंचसं काही डिस्कशन करायचं आहे. सो फर्स्ट वन, त्याचं इंट्रोडक्शन आपण बघूया. इंट्रोडक्शन मध्ये आपण बघणार आहोत की हा जो काही पिरिडिन आहे हा पिरिडिन ऑकर कसा होतो, कशापासून आपल्याला तो एक्सट्रॅक्ट करता येतो, त्याच्यानंतर तो नॅचरली कशामध्ये प्रेझेन्स आहे. त्याच्यानंतर आपण बघूया मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ पिरिडिन. त्याचं जे काही मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर आहे तर याच्याविषयी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ पिरिडिन. तर जो काही पिरिडिन आहे हा पिरिडिन आपण डिफरंट मेथडने स्मॉल स्केलवर कसा प्रिपेअर करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट वन, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ पिरिडिन, म्हणजेच आपल्याला या पिरिडिनवर जर समजा ऍसिडिक किंवा बेसिक काही रिएक्शन्स वगैरे जर असेल, काही रिएजंट जर आपण याच्यावर जर युज केले तर याच्यापासून डिफरंट प्रोडक्ट कसे फॉर्म होतील. ठीक आहे. सो दिस वन इज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ पिरिडिन, म्हणजेच पिरिडिनवर कोणत्या टाईपच्या रिएक्शन्स होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असेल तर त्याच्यामध्ये असेल सल्फोनेशन, नायट्रेशन, फ्रायडल क्राफ्ट, असालेशन, अल्कालेशन किंवा हायड्रोजनेशन या टाईपच्या कोणत्या रिएक्शन्स होतात का, किंवा त्याच्यामध्ये काही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स वगैरे होतात का. सो दिस ऑल रिएक्शन्स आर इन केमिकल प्रॉपर्टीज. ओके. नेक्स्ट वन, पिरिडिनचं जे काही बेसिक कॅरेक्टर आहे हे आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. तर मग बेसिक कॅरेक्टर म्हणजेच काय तर हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पिरिडिन इज अ बेसिक इन नेचर अँड वाय. आणि लास्ट वन बघणार आहोत आपण त्याचे युजेस. मग ओव्हरऑल जो काही पिरिडिन आहे, पिरिडिन हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि तो सायक्लिक फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजन ऍटम प्रेझेंट आहे आणि याचा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हा आहे C5H5N. तर याच्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया. सगळ्यात पहिले आपण पिरिडिनचं जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे हे बेसिक स्ट्रक्चर बघूया. तर हे जे काही स्ट्रक्चर आहे हे पिरिडिनचं स्ट्रक्चर आहे. 6 मेंबर रिंग दिलेली आहे आणि त्याला नंबरिंग पण दिलेली आहे. नायट्रोजनला फर्स्ट नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर जे काही कार्बन आहे त्याला 2, 3, 4, 5, 6 या टाईपनं नंबरिंग दिलेली आहे. तर पिरिडिनचं इंट्रोडक्शन जे आहे, पिरिडिन इज अ 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन ॲटम. It is also known as azobenzene or azine, having molecular formula C5H5N. It occur along with the pyrrole in bone oil and in the light fraction of coal tar. म्हणजेच जो काही पिरिडिन आहे हा पिरिडिन बोन ऑइल पासून पण आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो किंवा कोल तार याच्यापासून पण लाईट ऑफ फ्रॅक्शन्स मध्ये आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे. इट इज ऑल्सो ऑकर फ्रॉम नॅचरल प्रोडक्ट, म्हणजेच हा जो काय आहे हा नॅचरल प्रोडक्ट पासून पण आपण ऑकर करू शकतो. तर जे काही नॅचरल प्रोडक्ट आहे याच्यामध्ये हा न्यूक्लियस तर असणार आहे, म्हणजे 6 मेंबरिंग पिरिडिन जे काही तुम्हाला हे जे काही स्ट्रक्चर्स दिसते. तर व्हिटॅमिन B6 हे जे काही स्ट्रक्चर आहे या व्हिटॅमिन B6 मध्ये तुम्हाला हा एवढा जो आहे हा आहे पिरिडिनचा न्यूक्लियस, म्हणजेच हा आहे पिरिडिन कंटेनिंग कंपाऊंड. त्याच्यानंतर आहे न्यूक्लियोटाइड्स, त्याच्यानंतर आहे कॉर्माइन. तर हे जे काही नॅचरल प्रोडक्ट्स आहेत या नॅचरल प्रोडक्ट्स मध्ये काय दिसतंय तुम्हाला पिरिडिनचा न्यूक्लियस दिसतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आयसोनाझाईड पण आहे. या आयसोनाझाईड मध्ये पण हा पिरिडिनचा न्यूक्लियस दिलेला आहे. तर हे जे काही स्ट्रक्चर्स आहेत व्हिटॅमिन B6, न्यूक्लियोटाइड्स, कॉर्माइन आणि आयसोनाझाईड याच्यामध्ये पिरिडिनचा एक न्यूक्लियस दिलेला आहे. आता काही सम अल्कोलाइड्स मध्ये पण हा पिरिडिन प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल निकोटीन आणि पायपिरिन. तर हे जे काही 2 कंपाऊंड्स आहेत हे अल्कोलाइड्सचे कंपाऊंड्स आहेत.
याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे बघा, इथे न्यूक्लियस दिसतोय. हा जो काही दिलेला डार्क मध्ये दिलेला जो काय आहे हा न्यूक्लियस कशाचा आहे, पिरिडीनचा न्यूक्लियस आहे. ओके, सो दिस वन इज द लिटिल बिट ऑफ इंट्रोडक्शन ऑफ पिरिडीन. आता आपण डिस्कस करूया की मॉलिक्युलर स्ट्रक्चर कसं असेल. या मॉलिक्युलर स्ट्रक्चर्स मध्ये तुम्हाला दोन टाईपचे स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. पहिलं स्ट्रक्चर्स जे दिलेलं आहे हे सिग्मा बॉन्ड इंडिकेट करतं आणि जे काही दुसरं स्ट्रक्चर्स दिलेलं आहे हे पाय बॉन्ड इंडिकेट करतं. ठीक आहे, तर हे जे दोन्ही स्ट्रक्चर्स आहेत या दोन्ही स्ट्रक्चर्स मिळून आपण एक थर्ड स्ट्रक्चर ड्रॉ करूया. ते असणार कोणचं आहे, पिरिडीनचं स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे, तर पहिले आपण डिस्कशन करूया या मॉलिक्युलर स्ट्रक्चर विषयी. तर मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला डिस्कस करता येईल की ऍक्झियल ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे जे काही सिग्मा बॉन्ड फॉर्म होतात आणि लॅटरली ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे जे काही पाय बॉन्ड तयार होतात. ओके, तर इथे हे जे काही कार्बन नायट्रोजन बॉन्ड आहे याच्यामध्ये एक सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे, तो आपल्याला इथे दिसेल या फॉर्म मध्ये. सो कार्बन नायट्रोजन सिग्मा बॉन्ड. त्याच्यानंतर कार्बन हायड्रोजन मध्ये पण एक सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे, तो या फॉर्म मध्ये आपल्याला दाखवता येईल. त्याच्यानंतर इथे कार्बन कार्बन बॉन्ड मध्ये पण कोणता बॉन्ड फॉर्म झालेला आहे, सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे. ठीक आहे, तर हे सर्व स्ट्रक्चर, सो दिस वन इज द सिग्मा बॉन्ड स्ट्रक्चर्स. आता याच्यामध्ये ऍक्झियली ओव्हरलॅपिंग झाली त्याच्यामुळे हा बॉन्ड इथे फॉर्म झाला. सो दिस वन इज द कार्बन अँड हायड्रोजन. ठीक आहे, तर हा जो काही कार्बन आहे या कार्बनचं इथे, हा जो काही कार्बन आहे या कार्बनचा इथे जे काही हायब्रिडायझेशन असेल हे काय असणार आहे, sp2. आणि जे काही हायड्रोजन आहे या हायड्रोजनचं हायब्रिडायझेशन इथे असणार आहे S. म्हणून हा जो काही बॉन्ड फॉर्म होणार आहे sp2s सिग्मा बॉन्ड फॉर्म होणार आहे. ठीक आहे, कळते तुम्हाला, कारण की इथे जो काही हायड्रोजन ऍटम आहे हा हायड्रोजन ऍटम आणि हा कार्बन ऍटम याचा p ऑर्बिटल याचा s ऑर्बिटल ओव्हरलॅप झालाय, sp2 फॉर्म झालाय. इथे कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड फॉर्म झालाय म्हणून तुम्हाला या बॉन्डला असे म्हणता येईल sp2s सिग्मा बॉन्ड म्हणते. ठीक आहे, त्याच्यानंतर कार्बन आणि नायट्रोजन मध्ये जो काही सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे तर या कार्बन आणि नायट्रोजन या दोघांचं जे काही हायब्रिडायझेशन आहे, फॉर एक्झाम्पल हा जो काही बॉन्ड आहे याला आपण या फॉर्म मध्ये लिहूया CN बॉन्ड. ठीक आहे, तर हा जो काही CN बॉन्ड आहे या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे, इथे sp2 हायब्रिडायझेशन असणार आहे आणि नायट्रोजनचं पण हायब्रिडायझेशन काय असणार आहे, इथे sp2 हायब्रिडायझेशन असणार आहे. म्हणून हा जो काही बॉन्ड फॉर्म होईल sp2 सिग्मा बॉन्ड फॉर्म होईल. ठीक आहे, तर हे डिस्कशन मध्ये तुम्हाला राईट नोट ऑन स्ट्रक्चर ऑफ पिरिडीन किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ पिरिडीन मध्ये हे तुम्हाला सर्व पॉइंट नोट करायचे. आता बघा इथे सिग्मा बॉन्ड, इथे कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे, ऍक्झियली ओव्हरलॅपिंग झालेली आहे. तर हा जो काही ऑर्बिटल आहे या ऑर्बिटल सोबत ऍक्झियली ओव्हरलॅप झालेला आहे. ऍक्झियली ओव्हरलॅपिंग म्हणजेच हेड टू हेड जे काय ओव्हरलॅपिंग होतं त्याला काय म्हणतो आपण, ऍक्झियली ओव्हरलॅपिंग म्हणतो या फॉर्म मध्ये. तर इथे कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्म झालेला आहे, तर हा जो काही बॉन्ड आहे याला या फॉर्म मध्ये आपण ड्रॉ करूया. सो हिअर कार्बन कार्बन बॉन्ड. ओके, तर हा जो काही कार्बन आहे फर्स्ट कार्बन, हे सगळे कार्बन जे आहे याच्यामधले हे सर्व sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. सो दिस वन आर कॉल्ड sp2 सिग्मा बॉन्ड. ठीक आहे, तर याच्यामध्ये किती बॉन्ड बघितले आपण, 3 टाईपचे बॉन्ड आहे. पहिल्या टाईपचा म्हणजेच काय, कार्बन हायड्रोजन बॉन्ड, सो दॅट इज द sp2s सिग्मा बॉन्ड. सेकंड टाईपचा एक बॉन्ड आहे जो कोणता असणार आहे, कार्बन नायट्रोजन बॉन्ड असणार आहे, sp2 सिग्मा बॉन्ड असणार आहे. आणि थर्ड टाईपचा जो काही बॉन्ड आहे तो कोणता असणार आहे, कार्बन कार्बन बॉन्ड आहे. सो sp2 सिग्मा बॉन्ड. हे 3 टाईपचे बॉन्ड्स याच्यामध्ये दिलेले आहेत. आता इथे हे जे काही दिलेलं आहे सो दॅट इज कॉल्ड ऍज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. Lone pair of electron, it is a non-bonding electron which are present in the excited state of the nitrogen atom. ठीक आहे, म्हणजे जे बॉन्डिंग फॉर्म करत नाही, एक्साइटेड स्टेट मध्ये असतात ते एक्साइटेड स्टेट मध्ये असल्याच्या नंतर जे बॉन्डिंग फॉर्म करत नाही ऍज इट इज फॉर्म मध्ये असतात, पेअर फॉर्म मध्ये असतात. सो दॅट इज कॉल्ड एज द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचं हायब्रिडायझेशन पण काय असणार आहे, ते sp2 हायब्रिडायझेशन असणार. ओके, तर हे स्ट्रक्चर जे आहे हे
ऑर्बिटल स्ट्रक्चर आहे. या ऑर्बिटल स्ट्रक्चर वरनं आपण एक स्ट्रक्चर ड्रॉ केलंय. सो दिस वन इज द मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर फॉर पिरिडीन सिग्मा बॉन्ड्स. त्याच्यानंतर जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे, हे स्ट्रक्चर जे दिलेलं आहे हे लॅटरली ओव्हरलॅपिंग कशी होती, म्हणजेच एक ऍटॉमिक ऑर्बिटल जो आहे हा ऍटॉमिक ऑर्बिटल नायट्रोजनचा आणि कार्बनचा, तर याच्यामध्ये लॅटरली ओव्हरलॅपिंग होते. ऍक्झियल ओव्हरलॅपिंग या फॉर्म मध्ये, लॅटरल ओव्हरलॅपिंग या फॉर्म मध्ये. जर या फॉर्म मध्ये जर अनहायब्रिडाइज ऑर्बिटल, हे जे काही ऑर्बिटल्स आहेत हे अनहायब्रिडाइज ऑर्बिटल. आता इथे तुम्हाला ऑर्बिटल्स किती दिसतात कार्बनचे 1 2 3. ओके, सो दिस वन इज द sp2. आता हे जे काय ऑर्बिटल्स आहेत ते pz मधले ऑर्बिटल्स आहेत, जे काय अनहायब्रिडाइज ऑर्बिटल्स आहेत. हे हायब्रिडाइज ऑर्बिटल आहे. हायब्रिडाइज ऑर्बिटल थ्रू हे सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेले आहे. हे अनहायब्रिडाइज ऑर्बिटल आहे. अनहायब्रिडाइज ऑर्बिटल थ्रू लॅटरली ओव्हरलॅपिंग ने इथे काय फॉर्म झालेला आहे, पाय बॉन्ड फॉर्म झालेला आहे. आता जो काय हा बॉन्ड्स आहे इथे पहिले एक, हा जो काय पाय बॉन्ड फॉर्म झालेला आहे, तर नायट्रोजनचा ऑर्बिटल pz ऑर्बिटल आणि हा जो काही कार्बनचा pz ऑर्बिटल आहे, तर याच्यामध्ये काय आलेले आहे, ओव्हरलॅपिंग झालेली. ओव्हरलॅपिंग झाली म्हणून इथे काय फॉर्म झालाय, एक पाय बॉन्ड फॉर्म झालाय. त्याच्यानंतर हा कार्बन आहे आणि हा कार्बन आहे, याच्यामध्ये पण काय आलेलं आहे, लॅटरली ओव्हरलॅपिंग. लॅटरली ओव्हरलॅपिंग फॉर्म झाला म्हणून इथे पण डबल बॉन्ड फॉर्म झालाय. आणि हा कार्बन कार्बन आहे, याच्यामध्ये पण काय आलंय, लॅटरली ओव्हरलॅपिंग झाले. या ओव्हरलॅपिंग मुळे इथे काय फॉर्म झाले, इथे पाय बॉन्ड फॉर्म झाले. ओके, तर हे जे काही स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशाचं आहे, पिरिडीनचं स्ट्रक्चर आहे. आता या स्ट्रक्चर वरनं तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगता येतो बघा. हा 1 2 3 4 5 6 मेंबर रिंग आहे. तर 6 मेंबर रिंग आहे, पण याच्यामध्ये सर्व जे काय 1 to 6 ऍटम्स आहेत, नायट्रोजन कार्बन 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 कार्बन, हे सर्व sp2 हायब्रिडाइज आहे. ठीक आहे, हे जे काय पूर्ण नायट्रोजन कार्बन 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 आणि कार्बन या सगळ्यांचं हायब्रिडायझेशन काय आहे, sp2 हायब्रिडायझेशन आहे. ठीक आहे, आता हे जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला याच्यावरून आपण ड्रॉ करू शकतो. सो हाऊ मेनी कार्बन ॲटम इज हियर, 1 2 3 4 5. सो C5. हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम, 1 2 3 4 5. देन H5 आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, नायट्रोजन ॲटम प्रेझेंट. सो दिस वन इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर पिरिडीन. ओके, तर so this one is the molecular orbital structure for pyridine in a sigma bond and pi bond also. Write down. Methods of preparation of pyridine. Okay, तर याच्यामध्ये दोन मेथड दिलेले आहेत. त्याच्यापैकी पहिली मेथड आहे फर्स्ट वन फ्रॉम ऍसिटिलिन and हायड्रोजन सायनाइड. तर हे जे काही दोन्ही मॉलिक्युल्स आहेत ते गॅसियस फॉर्म मध्ये काय होणार आहे, एका रेड हॉट ट्यूब मधनं आपण पास करूया याला. तर रेड हॉट ट्यूब मधनं पास केल्याच्या नंतर याचं सायकलायझेशन होणार. तर हा जो काही रिएक्शन रेशो आहे, ऍसिटिलिन इज अ 2 मोल and 1 mole is a hydrogen cyanide. So like this one, reaction HC triple bond CH. So 2 mole of acetylene molecule are passed through with the hydrogen cyanide in the red hot tube. Okay. Okay. So it gives what? Pyridine. तर काय होतं की जे काही 2 मोल आहे ऍसिटिलिनचे, जे काही 2 मोल आहे आणि हायड्रोजन सायनाइडचा 1 मोल आहे, तर जे काही रिएक्शन मिश्र झालंय हे झालंय 2:1 मोल. तर या गॅस जे काही फॉर्म आहे याला आपल्याला रेड हॉट ट्यूब मधनं पास करायचंय. रेड हॉट ट्यूब मधनं पास केल्याच्या नंतर त्याचं सायकलायझेशन होईल आणि काय तयार होणार आहे, इथे पिरिडीन मॉलिक्युल्स तयार होणार. सो दॅट इज कॉल्ड एज द पिरिडीन. आता याच्यामध्ये मेकॅनिझम जे काय होणार आहे ते मेकॅनिझम कोणत्या फॉर्म मध्ये बघा, HC triple bond CH, then again C triple bond C H and H. So these 2 mole are the acetylene molecule, and here 1 mole N triple bond CH. So that is called as the HCl. आता याच्यामध्ये सायकलायझेशन होईल.
मग सायकलायझेशन मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड ब्रेक होईल, नायट्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करेल, नायट्रोजन कार्बन ट्रिपल बॉन्ड ब्रेक होईल, कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म करेल, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड ब्रेक होईल आणि अनदर कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म करेल. म्हणजेच हे मॉलिक्यूल काय होतात, सायक्लाइज होतात आणि सायक्लाइज फॉर्म झाल्यामुळे इथे काय फॉर्म होणार आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हायड्रोजन हायड्रोजन ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड झालाय, हा बॉन्ड या अनदर कार्बनला कनेक्ट झालाय इन द फॉर्म ऑफ सिग्मा बॉन्ड. इथे H आहे, इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, परत इथे H आहे, परत इथे नायट्रोजन आणि इथे काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड H आणि हा एक कार्बन. सो दिस वन इज द पिरिडीन मॉलिक्यूल. ओके, तर रेड हॉट ट्यूब मधनं जेव्हा आपण हे गॅसेस मॉलिक्यूल जेव्हा पास करतो तेव्हा पास केल्याच्या नंतर त्याचं काय होतं, कन्व्हर्जन पिरिडीन मध्ये होतं. ओके, सो राईट डाऊन दिस वन. तुम्हाला याचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट काय लिहिता येईल मग, बाय पासिंग ऑफ ऍसिटिलीन अँड हायड्रोजन सायनाइड थ्रू द रेड हॉट ट्यूब पिरिडीन इज ऑब्टेन. ओके, तर तुम्ही जेव्हा रिएक्शन्स एक्झाम मध्ये लिहिसाल तेव्हा तुम्हाला मेकॅनिझम लिहिण्याची काही आवश्यकता नाहीये, फक्त तुम्हाला लिहायचं इथे ऍसिडिटी मॉलिक्यूल 2 मोल 1 मोल ऑफ HCN pass through the red hot tube and it gives pyridine. Okay, so write down this. Now second method is from pentamethylene diamine hydrochloride. Okay, तर जो काही पेंटा आहे, so these are the कार्बन एटम जे मिथिलीन फॉर्म मध्ये राहणार आहे आणि डाय म्हणजेच काय, दोन अमाइन आहे, त्याच्यासोबत काय रिएक्ट केलेलं आहे, हायड्रोक्लोराइड. सो पेंटामेथिलीन डायमॅन हायड्रोक्लोराइड याला जर तुम्ही हीट केलं तर त्याच्यापासून पायपिरिडीन तयार होईल आणि पायपिरिडीनची जर रिएक्शन तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत जर केली तर त्याच्यापासून पिरिडीन तयार होईल. तर ओव्हरऑल रिएक्शन्स तुम्हाला या फॉर्म मध्ये दिसेल. सो पेंटामेथिलीन डायमाइनचं स्ट्रक्चर जे आहे ते या फॉर्म मध्ये असणार आहे, NH3 CH2 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 and then again NH3 positive Cl and here Cl. So this one is the structure of pentamethylene diamine. So how many methylene group? 1 2 3 4 and 5. 5 methylene group and diamine means what? These two NH2 group. Okay, NH3 group. So this one is the ammonium chloride, but it is known as म्हणजे जे काही बेसिक स्ट्रक्चर असणार आहे याचं, जेव्हा हायड्रोक्लोराइड या NH2 सोबत रिएक्ट होईल तेव्हा हा NH3 आणि Cl मध्ये कन्वर्ट होईल. तर हे जे काही स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आपण या फॉर्म मध्ये ड्रॉ करूया. CH2 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 इथे असेल CH2 CH2. ओके, आणि इकडे NH3 प्लस आणि Cl मायनस आणि इकडे पण असणार आहे NH3 प्लस Cl मायनस. ओके, तर या पेंटामेथिलीन डायमाइनला जर तुम्ही हीट केलं तर याच्यामधनं लॉस होणार आहे अमोनियम क्लोराइड आणि HCl. हे मॉलिक्यूल जेव्हा लॉस होतील तेव्हा याच्यापासून जे काही स्ट्रक्चर्स मिळणार आहे ते स्ट्रक्चर या फॉर्म मध्ये असणार आहे, CH2. ओके, देन अगेन CH2 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 and NH. So this one is the structure of piperidine. ओके, तर पायपिरिडीन मध्ये डबल बॉन्ड नाहीये, काय फक्त याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड्स आहे, सिंगल बॉन्ड्स आहे. ठीक आहे, परत जर या मॉलिक्यूलला तुम्ही इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये जर याला स्ट्रॉंग जर हिटिंग जर दिली तर हिटिंग जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा याच्यामधनं थ्राइस ऑफ H2 मॉलिक्यूल लॉस होतील. म्हणजे याचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे की रिडक्शन होणार आहे, काय होणार आहे, लॉस ऑफ हायड्रोजन ॲटम अँड दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. तर याचं ऑक्सिडेशन होऊन इथे तयार काय होणार आहे बघा, या टाइपचा एक मॉलिक्यूल तयार होईल आणि त्याला काय म्हणू आपण, दॅट इज कॉल्ड ॲज पिरिडीन. ओके, when pentamethylene diamine are heated to form piperidine and piperidine which are react with the in the concentrated sulfuric acid, it gives pyridine molecule. ओके, तर ह्या दोन मेथड्स होत्या, या दोन मेथड्स थ्रू आपण काय प्रिपेअर केले, इथे पिरिडीन प्रिपेअर केलाय. फर्स्ट मेथड फ्रॉम ऍसिटिलीन अँड हायड्रोजन सायनाइड, त्याच्यामध्ये सायक्लायझेशन होईल. जेव्हा आपण त्या तीन मॉलिक्युल्सला रेड हॉट ट्यूब मधनं पास करू तेव्हा त्याच्यामध्ये त्याचं सायक्लायझेशन होऊन काय तयार होणार आहे, पिरिडीन तयार होणार आहे. आणि या मेथड्स मध्ये
काय केलंय आपण, पेंटामिथिलीन डायमाइनला फक्त आपण हायड्रोक्लोराईड सोबत रिॲक्ट केलंय, त्याच्यानंतर अमोनियम सॉल्ट फॉर्म झालंय, इथे याला हीट केलंय, हीट केल्याच्यामुळे याच्यामधनं अमोनियम क्लोराईड आणि हायड्रोजन क्लोराईड बाहेर पडले आणि इथे पायपिरिडीन फॉर्म झाला. या पायपिरिडला आपण काय केलंय, ऑक्सिडाइज केलंय म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत त्याला ट्रीट केलंय, त्याच्यामधनं 3 मोल ऑफ H2 मॉलिक्यूल बाहेर पडले आणि इथे काय फॉर्म झालाय, पिरिडीन फॉर्म झालाय. सो दीज आर द 2 मेथड्स. ओके, राईट ऑन दिस वन. आपल्याला डिस्कस करायचं आहे पिरिडीनच्या फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, सो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ पिरिडीन. तर कशाला म्हणता येईल फिजिकल प्रॉपर्टीज, त्याचे भौतिक गुणधर्म कशाला म्हणता येईल, म्हणजे जे आपण डोळ्याने पाहू शकतो. समजा एखाद्या कोणत्याही कंपाऊंडचा कलर असेल, त्याची फेज असेल, म्हणजे तो सॉलिड मध्ये, लिक्विड मध्ये की गॅसेस फॉर्म मध्ये आहे, त्याच्यानंतर तो वॉटर मध्ये टाकल्याच्या नंतर तो सोल्युबल होतो की इनसोल्युबल राहतो, त्याच्यानंतर त्याचा स्मेल पण आपण घेऊ शकतो, त्याचा स्मेल पण आपण सांगू शकतो, इरिटेट स्मेल आहे, पॉइजन स्मेल आहे, स्वीट स्मेल आहे, बिटर स्मेल आहे, हे पण आपण त्याच्याविषयी डिस्कस करू शकतो. त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट पण आपण घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे ह्या सर्व ज्या काही प्रॉपर्टीज आहे याला आपण काय म्हणूया, फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, सो व्हॉट अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ पिरिडीन. पिरिडीन इज अ कलरलेस. ओके, तर हा जो काही पिरिडीन आहे हा कलरलेस लिक्विडच्या फॉर्म मध्ये, जसा या फॉर्म मध्ये तुम्हाला दिसेल. इट इज अ हायग्रोस्कोपिक लिक्विड. आता हायग्रोस्कोपिक कशाला म्हणता येईल आपल्याला, जे वॉटरला ऍब्झॉर्ब करतात असे जे काही मॉलिक्यूल असतात त्यांना काय म्हणतो आपण, हायग्रोस्कोपिक लिक्विड्स म्हणत असतो. आता याचा जो काही स्मेल आहे हा पजेंट स्मेल आहे, म्हणजेच इरिटेट स्मेल आहे. जो स्मेल तुम्ही घेतल्याच्या नंतर तुम्हाला इरिटेशन होईल त्याला काय म्हणायचंय आपल्याला, पजेंट स्मेल, किंवा यालाच आपण डिस्टिंग्विश ऑर्डर म्हणतो. जर हा न्यूक्लियस पिरिडीनचा डिफरंट मॉलिक्युल्स मध्ये असेल तर त्याचा स्मेल चेंज होत जाईल. सो दॅट इज कॉल्ड एज द डिस्टिंग्विश ऑर्डर. याचा जो काही बॉइलिंग पॉईंट आहे हा आहे 388 केल्विन. इट इज बॉइल ऍट 388 केल्विन. ओके, इट इज अ मिसिबल विथ ऑर्गॅनिक कंपाऊंड. बघा आता हा पिरिडीन जो आहे हा पिरिडीन पण एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड असल्यामुळे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्येच काय होणार आहे, मिसिबल होणार आहे. हा वॉटर मध्ये कसा असणार आहे, इनसोल्युबल असणार आहे, इमिसिबल असणार आहे. म्हणजे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात हे वॉटरमध्ये मिसिबल नसतात. ठीक आहे, म्हणजेच इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. तर आजच्या या लेक्चर्समध्ये आपण जे काही टॉपिक्स बघितले ते टॉपिक्स कोणते कोणते होते बघा. पहिले होतं याचं इंट्रोडक्शन्स, जे आपण इंट्रोडक्शन्स बघितलंय पिरिडीनचं. या इंट्रोडक्शन्स नंतर आपण बघितलंय मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ पिरिडीन. मग मॉलिक्युलर स्ट्रक्चर आपण 2 टाईपचे बघितले. त्याच्यामध्ये जे काही मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे सिग्मा बॉन्डचं कोणतं फॉर्म होतं आणि पाय बॉन्डचं फॉर्म होतं आणि दोन्ही मिळून एक स्ट्रक्चर फॉर्म होतं. सो दॅट इज कॉल्ड एज द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ पिरिडीन, ज्याच्यामध्ये आपण हायब्रिड ऑर्बिटल्स सांगतो की याच्यामध्ये 3 टाईपचे बॉन्ड आहे, कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे, कार्बन नायट्रोजन बॉन्ड आहे आणि कार्बन कार्बन बॉन्ड आहे. ओके, त्याच्यानंतर नायट्रोजनच्या लोन पेअर विषयी आपण त्याचा हायब्रिडायझेशन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितले आहेत याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन. So pyridine are prepared by 2 methods on small scale. First one method कोणची आहे, from acetylene and hydrogen cyanide. आणि याच्यामधली जी काही सेकंड मेथड आहे ही सेकंड मेथड कशापासून आहे, फ्रॉम पेंटामिथिलीन डायमॅन अँड हायड्रोक्लोराईड. तर ह्या दोन्ही मेथड्स आपण याच्यामध्ये बघितल्या. नेक्स्ट वन आपण याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या. तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण कोणत्या काय काय बघितलं याचा, की जो काही पिरिडीन आहे हा पिरिडीन कसा आहे, कलरलेस आणि लिक्विड फॉर्म मध्ये आहे. याचा जो काही स्मेल आहे हा पोजेंट स्मेल आहे. याचा जो काही बॉइलिंग पॉईंट आहे हा किती आहे, 388 केल्विन आहे. हा कॅरेक्टरिस्टिक्स ऑर्डर फॉर्म मध्ये, म्हणजे जसं जसं न्यूक्लियस चेंज होत जाईल, म्हणजे न्यूक्लियस तोच राहील पण जसं जसं कंपाऊंड चेंज होईल तर याचा स्मेल पण काय होत जाणार आहे, चेंज होत जाणार आहे. ठीक आहे, आणि लास्ट वन बघितलंय ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये हा काय आहे, मिसिबल आहे. तर एवढे पॉइंट्स तुम्हाला न पाहता आता यायला पाहिजे. ओके, थँक्यू.